राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, हे वाक्य सतत आपल्या कानावरती पडतं. परंतु खरंच छत्रपती शिवाजीराजांसारखा राजा जन्माला येत असतो का? नाही, तो घडत असतो. आणि शिवाजीराजांसारख्या राजाला घडवण्याचं काम ज्या मातेनं केलं होतं त्या होत्या राजमाता मासाहेब जिजाऊ. जिजाऊंनी शिवबाला सांगितलं होतं की शिवबा, तुम्हाला स्त्रियांना नाचवणारा नाही तर स्त्रियांना वाचवणारा राजा घडवायचा आहे. बाकीच्या राज्यकर्त्यांसारखं मंदिर मस्जिद पाडून जाती धर्मात तेढ निर्माण करणारा राजा नाही व्हायचं, तर सर्व जाती धर्माच्या माणसांना, सर्व मावळ्यांना, 18 पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन सर्वांचं राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण करणारा राजा व्हायचे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू फक्त पाहणारा नाही तर त्यांचे अश्रू पुसणारा राजा व्हायचंय. आणि फक्त इथल्या प्रदेश आणि मातीवर नाही तर मातीतल्या माणसांच्या मनावर राज्य करणारा राजा व्हायचंय. हे संस्कार जिजाऊंनी केले होते आणि म्हणून छत्रपती शिवाजीराजांसारखा युगपुरुष राजा जन्माला आला. आज आम्ही आमच्या लेकरांवरती काय संस्कार करतोय, खरं तर हा चिंतनाचा विषय आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्य संपन्न आणि लोककल्याणकारी राजाला घडवणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.